सकाळचे 10 वाजले होते. गोव्याच्या पणजी शहरात एक स्कूटर स्वार गडबडीत निघाला होता. तसं तर रस्त्याने जास्त वाहने नव्हती, परंतु सिग्नल लागताच तो थांबला. सकाळ सकाळ वाहने नसताना सुद्धा कोणी सिग्नल पाळेल असं क्वचितच घडतं. स्कूटर थांबल्यामुळे मागून फास्ट येणाऱ्या कारला सुद्धा थांबावे लागले. रस्त्यावर गाड्याच नसल्याने कारवाला त्या स्कूटर स्वारला म्हणाला, कशाला थांबला रे? स्कूटर स्वार म्हणाला, सिग्नल बघ ना. त्यावर कारवाल्याला राग आला. तो म्हणाला, तुला माहिती आहे का मी कोण आहे? इथल्या पोलीस इन्स्पेक्टरचा मुलगा आहे मी. त्यावर स्कूटर स्वारने जो रिप्लाय दिला तो ऐकून तर कारवाल्याची पाया पडण्याचीच वेळ आली. तो स्कूटर स्वार म्हणाला की सर, तुझ्या वडिलांना जाऊन सांग की मला आज गोव्याचे मुख्यमंत्री भेटले होते. मित्रांनो, तो स्कूटर स्वार दुसरा तिसरा कोणी नसून तर गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर सर होते. हे सरकारी गाडी न वापरता स्कूटरनेच प्रवास करायचे. त्यांच्या साधेपणाचे अनेक किस्से आहेत. खड पण तितकेच हळवे. मनोहर पर्रीकर खरंच एक आदर्श